प्रजासत्ताक दिन विशेष तुमच्या सर्वांसाठी एक मस्त रेसिपी आज मी घेऊन आली आहे, ती म्हणजे तिरंगा बिर्याणी। चला तर मग बघूयात या तिरंगा बिर्याणीची रेसिपी काय। हे तिरंगा बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे हे राईस वेगवेगळे बनवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी सर्वात प्रथम शिजून घेतलेला पांढरा भात, बटाटे बारीक चिरून, वाटाणे, फ्लॉवर, गाजर आणि बीन्स बारीक चिरून, तसेच पालकची प्युरी, काजू, सर्व खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा, दही आणि तळलेला कांदा घेतलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण पांढरा भात बनवणार आहोत। यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला सर्व गरम मसाले पहिला घालून घ्यायचे आहेत। यामध्ये मी तमालपत्र, नंतर मोहरीची फोडणी दिली, मोहरी छान तडतडली की जिरेची देखील फोडणी दिली आणि यानंतर बाकी जे आपण घेतलेले सर्व खडे मसाले आहेत ते खडे मसाले देखील आपण तेलामध्ये सर्व मस्त परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला जो पांढरा भात आहे तो स्टीम राईस याच्यामध्ये टाकणार आणि तो देखील या सर्व खड्या मसाल्यांसोबत आपल्याला परतून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं हा भात आपल्याला एकसारखा मस्त मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा, म्हणजे या खड्या मसाल्यांचा सर्व स्वाद या भाताला देखील लागतो। त्यामुळे हा भात एकसारखा परतून घ्यायचा आणि जर भात शिजवताना मीठ घातलं नसेल तर तुम्ही आत्ता देखील मीठ घालू शकता। मी भात शिजवतानाच मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आत्ता मीठ घातलेलं नाही। 2 ते 3 मिनिटं हा या सर्व मसाल्यांसोबत भात परतून झाला की यामध्ये आता जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो तळून घेतलेला कांदा या भातावरती आपण पसरणार आहोत। असा हा आपला व्हाईट पुलाव तयार आहे। आता केशरी कलरची बिर्याणी बघूयात। केशरी कलरची बिर्याणी बनवण्यासाठी मी ज्या चॉप करून घेतलेल्या सर्व व्हेजिटेबल्स होत्या त्या सर्व भाज्या कढईमध्ये घेतलेल्या आहेत। आता गॅस फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आणि या सर्व भाज्या एकत्रित घेऊन त्यामध्ये आपण सर्वात प्रथम 1 वाटी दही घालणार आहोत आणि या दह्यासोबतच आपल्याला व्हेजिटेबल बिर्याणी मसाला तो देखील यामध्ये टाकायचा आहे। आता या सर्व भाज्या, दही आणि बिर्याणीचा जो मसाला आहे तो मसाला आपण सर्व एक सोबत हा परतून घ्यायचा। हे व्यवस्थित मस्त एकसारखं सर्व परतून मी मिक्स करून घेतलं। आता यामध्ये 1 ते 2 वाटी या अंदाजाने मी पाणी ओतलं आहे आणि हे पाण्याला थोडीशी 2 मिनिटं उकळी येऊन द्यायची। पाण्याला चांगली उकळी आली की गॅस फ्लेम मीडियम किंवा थोडीशी कमी करून या भाज्या व्यवस्थित एकसारख्या शिजवून द्यायच्या। भाज्यांसोबत हे आपण टाकलेलं पाणी देखील आटतं आणि याची ही अशी मस्त ग्रेव्ही तयार होते। आता आपल्या या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत। अगदी 100% खूप जास्त भाज्या नाही शिजवायच्यात, मीडियम शिजवायच्या। आणि आता या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये आपण जो शिजवून घेतलेला पांढरा भात आहे तो पांढरा भात मिक्स करायचा। अगदी हलक्या हाताने या सर्व भाज्यांमध्ये हा भात व्यवस्थित परतून घ्यायचा, कारण भात शिजलेला असतो त्याच्यामुळे त्याचे तुकडे पडतात, म्हणून अगदी हलक्या हाताने हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। आहाहा, मस्त सर्वत्र या बिर्याणीचा एवढा घमघमाट सुटलेला आहे। या आता सर्व भाज्या आणि ही ग्रेव्ही आपण या पांढऱ्या भातासोबत मस्त मिक्स करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली ही देखील बिर्याणी बनवून सर्व करण्यासाठी रेडी आहे। यावरती गार्निशिंग म्हणून मी काजूचे असे उभे 2-2 काप केलेले आहेत, ते काजूचे काप आपण याच्यावरती टाकूयात। आता आपण सर्वात लास्ट म्हणजे हिरवा कलरचा बिर्याणी किंवा हिरवा कलरचा पुलाव कसा बनवायचा ते बघूयात। यासाठी मी पालकची प्युरी 1 वाटी बनवून घेतलेली आहे। सर्वात प्रथम कढई गरम झाली की कढईमध्ये सर्व भाज्या घालून घेतल्या किंवा जी मगाची आपण लाल रंगाची केशरी रंगाची बिर्याणी बनवण्यासाठी ज्या भाज्या घेतलेल्या त्यातली थोडी ग्रेव्ही तुम्ही काढून घेतली तरीही चालेल। आणि आता या ग्रेव्हीमध्येच आपण जी पालकची प्युरी बनवून घेतलेली आहे ती 1.5 वाटी प्युरी मी या ग्रेव्हीमध्येच मिक्स करून घेणार आहे। अगदी या पालकचा कच्चेपणा जाईपर्यंत ही आपण एकसारखी मस्त परतून घ्यायची आणि या भाज्या किंवा या ग्रेव्हीसोबत देखील एकसारखी मिक्स होऊन द्यायची। आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर परतून घेतल्यानंतर पालकचा कच्चेपणा देखील गेलेला आहे आणि भाज्या देखील या सर्व एकसारख्या शिजलेल्या आहेत। आता या ग्रेव्हीमध्ये आपण जो शिजवून घेतलेला पांढरा भात आहे तो राईस मिक्स करणार आहोत। आता हे सर्व मिक्स या ग्रेव्हीसोबत मिक्स करून घ्यायचं आणि याला देखील आपण गार्निशिंगसाठी जे काजूचे काप तयार करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत
ते काजूचे काप असे सर्व वरती मी पसरून घेतले। अशा प्रकारे आपली लाल कलरची म्हणजेच केशरी बिर्याणी, पांढरी बिर्याणी आणि हिरवी बिर्याणी म्हणजेच आपला हा तिरंगी राईस बनवून तयार आहे। ही तिरंगा बिर्याणी या ग्रेव्ही सोबत खायला अतिशय मस्त लागते। तुम्ही देखील ही तिरंगा बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा। तुम्ही एकदा खाल तर अगदी परत परत बनवाल अशी ही रेसिपी। तुम्हाला जर आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू सो मच।